मेष राशीचं हे वर्ष कसं जाणार आहे? कारण नुकतीच असं 7.5 तिने प्रवेश केलाय, जस्ट असं गरम गरम. तर मेष राशीसाठी 2026 कसं आहे? खूपदा 7.5चा जो पहिला टप्पा आहे ना, हा नेहमी चॅलेंजिंग असतो. त्याचं कारण आहे, जेव्हा आपण एकदम लख्ख प्रकाशातनं अंधारामध्ये येतो ना, आपल्याला काहीच दिसत नाही. हा सगळ्यांचा अनुभव असेल. आत्तापर्यंत जी मेष राशीची लोक 7.5 जस्ट एंटर झाली आहेत ना, ते अजून थोडं चाचपून बघतायत की नक्की आमच्याबरोबर घडते तर काय घडते. मग 2026 मध्ये त्यांना काय एक्सपेक्टेड आहे, तर थोडेसे खट्टे मिठे अनुभव आहेत. कारण की लग्न राशीनुसार त्यांचा जो शनी आहे तर तो आता व्ययस्थानात आहे. मग वेळ म्हणजे काय? तर वेळ म्हणजे खर्च होणं. 3 गोष्टी खर्च होत असतात, एकतर वेळ, पैसा आणि एनर्जी. आता मग इथे जेव्हा शनी येतो तेव्हा त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत, एकदम अनग्रेटफुल गोष्टींवरती त्यांचा वेळ वाया जाणं, त्यांची शक्ती वाया जाणं, त्यांचा पैसा वाया जाणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुभवायला मिळतील. अजून मी पुन्हा एकदा सांगते, कुठलाही एक ग्रह तुमचं पूर्ण नशीब ठरू शकत नाही. त्यामुळे आपण लेट्स नॉट मेक शनी ॲज अ बिग व्हिलन हिअर, की शनी महाराजच तुमची पूर्ण वाट लावून टाकणार आहेत, तसं अजिबात नाही. त्यामुळे मेष राशीच्या मंडळींना गुरुची अत्यंत उत्तम साथ आहे. ती कशी? पुढच्या वर्षी गुरु त्यांच्या तृतीय स्थानातनं म्हणजे पराक्रम स्थानातनं जाणार. आपण थोडक्यात म्हणू की प्रवासातनं भाग्योदय हे त्यांचे शुअर शॉट आहेत. 2026 मेष राशीला श्रीमंत करणार आहे का गरीब करणार आहे? पैसा किती येणार आहे 2026 मध्ये?